नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील सागरी सुरक्षा राम भरोसे। टेहळणी करणाऱ्या पोलीस चौक्या, स्पीड बोटी झाल्या नादुरुस्त। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण परिसरातील सागरी सुरक्षा देखील राम भरोसे असल्याचे उघड झाले आहे। मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून खबरदारी म्हणून सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल या ठिकाणी पोलीस चौकी, खाडी किनारी स्पीड बोटींची गस्त घालण्याचे आदेश दिले होते। परंतु टेहळणी करणाऱ्या पोलीस चौक्या, इमारती तसेच स्पीड बोटी नादुरुस्त झाल्या आहेत। त्यामुळे सागरी सुरक्षा राम भरोसे असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे। काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला। या घटनेमुळे केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले। या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटून अनेकांनी निषेध व्यक्त करत आपल्या देशबंधूंना आदरांजली अर्पण केली। मात्र मुंबई शहरावरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीनंतर ही सागरी सुरक्षेमध्ये होत असलेल्या या अशा हलगर्जीपणा समोर येत असे। त्यामुळे मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी अरबी समुद्र किनाऱ्याचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। या पार्श्वभूमीवर मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाने मोरा बंदरात मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने उभारणी केली। तसेच सागरी सुरक्षिततेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, गव्हाणफाटा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल, दिघोडे या ठिकाणी पोलीस चौकी व खाडी किनारी स्पीड बोटींची गस्त घालण्यासाठी स्पीड बोटी खरेदी केल्या होत्या। मात्र आजपर्यंत या चौक्या या वापरात न आल्याने नादुरुस्त अवस्थेत पडले असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे। तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने बांधण्यात येणारी इमारत निधी अभावी धुळखात अर्धवट स्थितीत पडून राहिली आहे। तर समुद्रात खाडी किनारी गस्त घालणारी काम करणारे स्पीड बोटी याही नादुरुस्त अवस्थेत पडल्या आहेत। तरी राज्य व केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षिततेच्या टेहळणीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।